नमस्कार लाडक्या बहिणींनो, तर लाडक्या बहिणींसाठी ई-के-वाय-सी करणे आता अनिवार्य झालेलं आहे. जर त्यांनी ई-के-वाय-सी केली नाही तर त्यांना ₹1500 मिळणार नाही. तर ई-के-वाय-सीचा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत. तर इथे बघू शकता, दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि प्रस्तावना बघू शकता. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. तर इथे पुढे बघू शकता मित्रांनो, शासन परिपत्रक काय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्याबाबत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या या वेबसाईटवर लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईट पोर्टलवर सदरची ई-के-वाय-सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत कारवाईची माहिती तर मित्रांनो फ्लोचार्ट परिशिष्ट मध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात व परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे आणि सदर कालावधी ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी. तर मित्रांनो, तिथे तुमच्या लाडकी बहीण महाराष्ट्र ह्या वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे आणि जर तुम्ही 2 महिन्याच्या आतमध्ये ई-के-वाय-सी केली नाही तर तुम्हाला ₹1500 मिळणार नाही आणि तुमचा हप्ता बंद होऊन जाईल. तर 3 नंबरमध्ये बघू शकता काय आहे. तसंच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी करणे बंधनकारक राहील. तर 2 महिन्याच्या आतमध्ये तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. तर सदर योजना परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवर संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेलं आहे आणि तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर इथे पुढे बघू शकता काय सांगितलेलं आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत कारवाईच्या माहिती फ्लोचार्ट. तर मित्रांनो, इथे तुम्हाला फ्लोचार्ट दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे त्या वेबसाईटवर गेल्यानंतर किंवा त्या ॲपवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते सांगितलेलं आहे. तर लाभार्थ्यांनी या वेबसाईटवर जायचं आहे आणि या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावरील ई-के-वाय-सी बॅनरवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला एक गोष्ट दिसेल आणि तिथे तुम्हाला ई-के-वाय-सी असं दिसेल. तर ते ई-के-वाय-सीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर ई-के-वाय-सी फॉर्म उघडेल. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड कॅप्चर नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक त्याच्यावर टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचा आहे आणि OTPसाठी पाठवायचा आहे आणि OTPसाठी पाठवल्यानंतर तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे. तर आपल्या ई-के-वाय-सी या आधीच पूर्ण झालेली आहे किंवा नाही हे तपासलं जाईल. जर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली असेल किंवा नसेल हे तुम्हाला तिथं सांगितलेलं जाईल आणि तिथं होय किंवा नाही येईल. तर तुम्हाला होय आलं असेल तर ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश प्राप्त होईल आणि नाही आलं असेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासलं जाईल. तर नाही आलं तर इथे तुम्हाला जर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही असं आलं, नाही आलं किंवा होय आलं तिथे दाखवलेलं आलेलं आहे खाली. नाही जर आलं तर काय करायचं आहे, आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल आणि होय आलं तर लाभार्थ्याच्या आधार लिंकेड मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करत आहे. तुम्हाला ते OTP टाकायचा आहे. तुमच्या आधार लिंकेड मोबाईल नंबर OTP जाईल. तिथे तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे. नंतर इथे पुढे बघू शकता. तर नंतर तुम्हाला ई-के-वाय-सी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड कॅप्चर नमूद करावा. तसेच आधार प्रमाणीकरण करण्यासाठी संमती दर्शवून सेंड OTP बटनावर क्लिक करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ई-के-वाय-सी पृष्ठावर तुम्हाला वडील किंवा जो काही पती असेल त्यांचे
आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यांच्या मोबाईल नंबरवर OTP जाईल, तो OTP इथे प्रविष्ट करून घ्यायचा आहे. तर पुढे बघू शकता, नंतर पती वडील यांच्या आधार लिंक्ड मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करायचा आहे. तर इथे बघू शकता, यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडावा आणि खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन कराव्यात. तर मित्रांनो, इथे तुम्हाला जात टाकून घ्यायची आहे, कोणती जात आहे, आणि नंतर तुम्हाला इथे खालील बाबी डिक्लेरेशन करायचे आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. तर तुमचं जर वेतन घेत असेल तर होय करा, आणि जर नसेल घेत तर नाही करा. तर ठीक आहे, तुमचं सरकारी कोणी असेल तर होय करा, नाही तर नाही करा. तर ते 2 नंबरमध्ये बघू शकता, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित किंवा एक अविवाहित लाभ घेत असेल तर तुम्हाला इथे होय किंवा नाही करायचं आहे. नंतर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे, आणि नंतर तुम्हाला इथे सक्सेस, तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल. आणि असा संदेश आल्यानंतर तुमची KYC पूर्ण झालेली आहे, तुम्हाला काही अडचणी येणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.